श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी मैं निवेदिता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, आज आपण बघणार आहे की आपले देवघर रोजचे देवघर कसे असावे. रोज आपण पूजा करतो आणि पूजा अर्चना पाठ त्यानंतर आरती कापूर आपण यासाठी करतो की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान प्राप्ती ऐश्वर हे सगळं असावं. तर आता इथे मी सगळे आदल्या दिवशीचे जे फुलं आहे ते मी काढून घेतले आहे आणि आता एक एक करून सगळे देव मी तांबण्यात ठेवते आहे. आणि आता आपण बघूया की पूजा ही कशी करायची. रोज देवाची पूजा करताना आदल्या दिवशीचे देवपूजेचं सामान आहे ते आपल्याला चेंज करायचं असतं. म्हणजे जे कापड आपण टाकलं आहे, जे फुलं आपण लावलेले आहे, हार असतो, हे सगळं आदल्या दिवशीचं आपल्याला काढून टाकायचे आहे. जे कापड आहे ते काढून टाकल्यावर सगळी जागा ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि आपलं घर नेहमी स्वच्छ असावं याची काळजी घ्यायची आहे. कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी वास करत असते. तर इथे मी आता एक एक करून सगळे फोटो पुसून घेते, ते जागेवर ठेवून देते. देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य दिशेलाच असायला हवं किंवा पूर्वेकडे तोंड करून असायला हवं किंवा उत्तर दिशेला. त्यानंतर इथे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला इथे दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे पहिले गणपतीचा अभिषेक करणार आहे आणि पाण्यानेच करणार आहे. ओम गण गणपते नमः असं म्हणून आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबक गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत आपल्याला महालक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. श्री महालक्ष्मी माता प्रसन्न अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धम भिक्षाम देहीच पार्वती असं म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते नमः असं म्हणत आपल्याला श्रीकृष्ण देवाचा अभिषेक करायचा आहे. गणगण गणात बोते असं म्हणत आपल्याला गजानन महाराजांचा अभिषेक करायचा आहे. श्री गोमाता प्रसन्न श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी माता प्रसन्न असं म्हणत विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक करायचा आहे. आणि श्रीयंत्राचा सुद्धा अभिषेक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक एक करून स्वच्छ कापडाने आपल्याला देव स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुसून घेतल्यावर आपल्याला त्यांना वस्त्र अलंकार जे आपल्याकडे असेल तेच, असं काही नाही की अलंकार असायलाच पाहिजे. जे कापसाचे वस्त्रसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या देवांना वस्त्र आणि अलंकार घालून घेणार आहोत. तर अशी रोज जर आपण पूजा केली तर आपल्या घरात खूप सकारात्मकता राहते, आपले विचार चांगले राहतात आणि आपलं घरातली वास्तूसुद्धा पॉझिटिव्ह राहते, चांगली राहते आणि आपलं मन खूप स्वच्छ राहते, आपलं मन नेहमी प्रसन्न राहते. त्यानंतर इथे आपल्याला एक एक करून सगळ्या देवांना जागेवर ठेवायचं आहे. आणि हळद कुंकू गंध अक्षत पूजा करताना तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या भागाला आणि तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या भागाला लावायचा असतो. आपल्या देवघराची जी उंची आहे ती योग्य असावी. म्हणजे आपल्याला उभं राहून पूजा करायची नाही तर ती बसून करायची असते. पण आजकाल पुष्कळ महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की कोणाचे पाय दुखी आहे, गुडघे दुखी आहे, तर त्यांना खुर्ची वापरावीच लागते. आणि जर तुम्ही खुर्ची वापरत असाल तर त्या खुर्चीवर तुम्हाला आसन टाकायचे आहे आणि मग तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. कारण बिना आसनाची केलेली पूजा ही भूमीला प्राप्त होते, त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. पूजा करण्यापूर्वी नेहमी पहिले स्वतःला हळद कुंकू लावून घ्यावे आणि मग देवाला वाहावे. देवाचे हळदी कुंकू हे वेगळे असावे आणि आपण जे वापरतो ते नेहमी वेगळे असावे. आपण देवासाठी ज्या अक्षदा वापरतो त्या नेहमी अखंड असाव्या. तुटलेल्या अक्षदा देवावर कधीही वाहू नये. देवाच्या पाण्यामध्ये नेहमी तुळशीपत्र वापरावे. त्यानंतर देवाचा आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा अभिषेक करताना पंचपळी वापरावी किंवा लोटी वापरावी. हाताने देवाच्या अंगावर कधीही पाणी टाकू नये. देवघरामध्ये एकापेक्षा जास्त कुठल्याही मूर्त्या असू नये. एका देवाची एकच मूर्ती असावी. तसेच पूजा करताना भाव श्रद्धा आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. पूजा आपण जेवढी चांगल्या मनाने करू तेवढं लवकर फळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे पूजा करताना नेहमी चांगले विचार करा. कोणाशी फोनवर बोलणं चालू आहे, इकडे पूजा करणं चालू आहे, अशी केलेली पूजा कधीही पावन होत नाही. पूजा करताना नेहमी
आणि तुम्ही देवाचे जप करा, मंत्र म्हणा, श्रीसूक्त वाचा, व्यंकटेश स्तोत्र वाचा. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला देवाला खूप वेळ देता येत नाही, पण कमीत कमी वेळ देऊन आपण पूजा करू शकतो. कारण जर तुम्ही पूजा करता तेव्हा आपण जी पूजा करतो त्याचं फळ तर आपल्याला मिळते, पण पूजा करताना जर तुम्ही म्हणजे स्तोत्र म्हटलं, सगळं हे म्हटलं, श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र, गणपती स्तोत्र, स्वामी समर्थांचं जप वगैरे हे असं सगळं केलं तर तुम्हाला नंतर असं वेगळा पूजेला अजून म्हणजे ते स्तोत्र म्हणायला वेगळा वेळ द्यायची गरज पडत नाही. तेव्हा पूजेसोबतच तुमची पूजा, अर्चना, प्रार्थना, पाठ, जप सगळं होऊन जाते. तर म्हणून तेव्हा पूजा करता करता आपण दुसरं काही विचार मनात न आणता आपण आपले प्रार्थना, मंत्र, स्तोत्र म्हणून घ्यावे. त्यानंतर सगळी पूजा झाल्यावर आपल्याला छान आरती करून घ्यायची आहे. इथे मी महादेवाचा सुद्धा अभिषेक केला होता. व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.